हा एकदम भारी खमंग सुगंध सुटलाय ना. जबरदस्त एकदम. आज मस्त आपली चिकन मेजवानी आहे. एकदम आपले वडे आता फुगायला लागलेत बघा. एकदम मस्त असा फुगीर आकार आलेला आहे बघा. एकदम सॉफ्ट आहेत. एक एक करून आता शिजलेले काढून घेतोय. दुसरे पण आपण घातलेले आहेत एक्स्ट्रा. गावाला हीच मजा असते. गावाला हीच एन्जॉय करायचं. हो शिकुदा काय ना काय बनवायला आवडतं शिकुदाला. आणि हा इकडे रस्सा आहे. आपण झणझणीत मस्त चिकनचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे. इकडे सर्व पण घरातली मंडळी जेवायला बसलीत. आई आहे इकडे, शिकुदादा आहे, दादा आहे, मोठे आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी मस्तपैकी चिकन मेजवानीचा बेत आहे. श्रावणामध्ये काही आपल्याला चिकन मच्छी मटन काही खायला मिळालं नाही, तर बोललं की आज ना आपण मस्तपैकी वेगवेगळे चिकनचे पदार्थ बनवूया. जसं की चिकन सुक्का झालं, चिकन रस्सा झाला, कोंबडी वडे झाले, चिकन फ्राय झाला. तर या सर्व गोष्टी मिळून आज मस्तपैकी आपण चिकन मेजवानीचा बेत करणार आहोत. तर मंडळी आता ना आपण चिकन बनवायला सुरुवात करतोय. हा बघा इकडे चिकन आणलेलं आहे. आई तरी पण किती किलो चिकन आणला? 2 कोंबड्या म्हणजे 1.5 किलोचे आणलेले आहेत. पीस वगैरे काढून म्हणजे 2.5 किलो झाला. अच्छा 3 किलोच्या होत्या कोंबड्या. सर्व कापून वगैरे 2.5 झाला. तर हा तू आला लसूण पेस्ट लावून घेतलाय ना? आला लसूण पेस्ट लावून ठेवलाय. हे बघा हा आपण सुक्का बनवणार आणि रस्सा पण बनवायचा ना. हा रस्स्यासाठी हा इकडे अलगसे काढून घेतलाय. आला लसूण पेस्ट लावून घेतलाय. तर अजून पण थोडस चिकन काढलंय ना हे बनवायला तुम्हाला. शिकुदा बोलत होता की काहीतरी आपण बनवूया. तर इकडे ना आई आता सुकं चिकन बनवायला सुरुवात करते. इकडे ना मस्त आपण कढई तापत ठेवलेली आहे. आई याच्यामध्ये तेल घालून घेते. आज मस्त कढईमध्ये आपण सुकं चिकन बनवणार आहोत. एकदम भारी होतो कढईमध्ये. तर हा इकडे ना आपण वाटप सुद्धा रेडी केलेलं आहे. आपल्याला चिकन मध्ये घालायला वाटप लागणार आहे. तर कांदा खोबरा चुलीवरती भाजून आपण तो मिक्सरला वाटून घेतलाय आणि अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर इकडे ना हे आपण फोडणीसाठी ह्या सर्व गोष्टी लागणार आहे. कांदा किती कापलाय? मी 2 कांदे घेतलेत, एक रस्स्याला आणि एक सुकी भाजी. एक पेस्ट पत्ता घेतलेला आहे आणि ते लसूण. लसणीचा जवळपास अर्धा कांदा आपण घेतलेला आहे, तो लागणार आहे. त्याच्यामध्ये सर्व घालून घेतोय. तेजपत्ता घालतोय, शेवटी कांदा. तर इकडे ना आता कांदा लसूण मस्त फ्राय करून झालेले आहेत. ही आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती, एक टोमॅटो करून ती घालून घेतलेली आहे. इकडे याच्यामध्ये आता हा लाल तिखट मसाला सुद्धा घालून घेतोय. 2 चमच लाल तिखट मसाला घातलाय. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. तर इकडे ना आपण चिकन थोडा टाइम मॅरिनेट करायला ठेवला होता. आलं लसूण पेस्ट लावून मस्त मॅरिनेट झालेला आहे. याच्यामध्ये ना आता 1 चमच हळद घालून घेतोय. 1 चमच गरम मसाला घालतोय. हा इकडे एव्हरेजचा चिकन मसाला आहे, तो घालून घेतोय. त्याच्यानंतर हा आपण ना कांदा खोबरा भाजून वाटप रेडी केलेला, तो सर्व घालून घेतोय याच्यामध्ये. आता ना सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इकडे बघते आपलं चिकन मस्त मिक्स करून झालेलं आहे. वाटप मसाला पण याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. बघा एकदम छान झालंय. मॅरिनेट सुद्धा मस्त झालेला आहे. सर्व मसाला चिकनला लागलेला आहे. इकडे ग्रेव्ही पण आपली रेडी झालेली आहे. बघते एकदम कलर मस्त आलाय. याच्यामध्ये आता चिकन सर्व घालून घेतोय. इकडे आम्ही ना चिकन मध्ये बटाटे सुद्धा घालतोय. तर अर्धा बटाटा घेतलेला आहे, तो घालून घेतलाय. थोडंसं पाणी घालून घेतोय. आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचंय. हा कसं आपण सुका बनवतोय, तर आपल्या चिकन नुसार आपण थोडा घालून घेतोय. याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही. आज कसं सुका आहे आणि चिकन जसं जसं शिजायला लागेल ना तसं ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटेल. तर थोडासाच पाणी घालायचं. इकडे बघते चिकनला पण ना मस्त कड आलेला आहे. वरतून मीठ घालून घेतोय. हा एकदम भारी खमंग सुगंध सुटलाय ना. जबरदस्त एकदम. आज मस्त आपली चिकन मेजवानी आहे. काय काय चिकनची आपण बनवतोय. मिक्स करून घेतोय आणि थोडा टाइम पुन्हा शिजायला ठेवायचंय. तर मंडळी आज मस्तपैकी चिकनचा बेत आहे ना, तर त्यासाठी सोबत आपण इकडे वडे बनवायला सुरुवात करतोय. हा आपण काल रात्री पीठ ठेवला होता, तर याच्यामध्ये सर्व गोष्टी घालून ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये काय काय घेतलंस? याच्यात मी तांदळाचा पीठ, गव्हाचा घेतलाय, अच्छा रवा घेतलेला आहे आणि पोहे भिजून मिक्सरला लावून. तर काल रात्री म्हणजे सर्व रेडी केलेलं.
तर काल रात्री आईने सर्व मिक्स करून तो पीठ थोडा टाइम आंबायला ठेवला होता. आता सकाळी आम्ही ऍक्च्युली वडे बनवायला सुरुवात करतोय. बघा इकडे एक वडा बनवलेला आहे. हे थोडा टाइम चेक करायला टाकला होता एक तिथे तापलाय की नाही. दुसरा सोडलेला आहे. बघा इकडे ना मस्त आता वडे फुगायला लागले. ते बघा कसले मस्त फुगीर बनतात. ते एकदम पूर्ण फुगीर आकार आलेला आहे. दुसरा सोडून घेतोय. इकडे ना आपण ही शीख घेतलेली आहे. म्हणजे हे खास करून पोले असतात ना भोकाची वडे ते आमच्या इकडे शिकेन बनवतात ना. ही शीख असली की कसं चांगला तेल पण नितळतो. वडे ठेवायला पण बरे पडतात. हो हे बघा आणि असे ना एकदम फिरवले ना की ते फुगतात पण मस्त. तर मंडळी ही ना वड्याची रेसिपी खूप जण आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करत असतात की दादा वड्याची रेसिपी दाखव, वड्याची रेसिपी दाखव. पण नाही आपण प्रॉपर अशी व्हिडिओ बनवलेली आहे ना. व्हिडिओ बनवलेली आहे. हा तर तुम्ही ना पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये पण मी वाटल्यास लिंक देईल. आणि पूर्ण त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धत दाखवलंय काय काय गोष्टी लागतात ना. हो सर्व दाखवलेलं आहे. हा तर ह्या व्हिडिओच्या नंतरला तुम्ही ती व्हिडिओ पण पाहू शकता. आणि हे बघा एकदम आपले वडे आता फुगायला लागलेत. बघा एकदम मस्त असा फुगीर आकार आलेला आहे. बघा इकडे बघता आईने ना आता काही पोले रेडी केलेले आहेत आणि एकदम बघा फुगीर झालेले आहेत. बघा कसल्या फुगल्यात एकदम सॉफ्ट आहेत. तर मंडळी इकडे ना आता आपण थोडस चिकन साईडला काढलेलं आहे आणि शुगदा बोलला काहीतरी ह्याचं आपण बनवूया. शुगदा काय बनवतोय? इथं आपण ग्रिल तंदुरी चिकन मध्ये बनवूया जरा. हा तर म्हणून आपण बोनलेस चिकन घेतलंय साईडला थोडाफार. तर आणि आता तुला मॅरिनेशन करायचंय. म्हणजे सर्व मॅरिनेशन करायचंय. त्याच्यासाठी ही आलं लसूण पेस्ट बनवली. आला बस थोडी साईडला करून घेतलंय. आणि आपल्याकडे बाकी सर्व घरचे मसाले वगैरे आहेत. तर इकडे ना आता आपण हा चिकन कबाब मसाला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. मॅरिनेट करण्यासाठी ना इकडे सर्व मसाले आपण घेतलेले आहेत. इकडे कबाब मसाला घालून घेतोय. हे कशी तंदुरी चिकन साठी ना मॅरिनेशनची स्टेप महत्वाची असते. त्याच्यामुळे आपण काही काही सामग्री घेतली ती बघून घ्या. हा इकडे चिकन मसाला आहे. चिकन मसाला म्हणजे चिकन मध्ये घातलाच पाहिजे त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. आणि हा इकडे ना आपण मंचुरियन पीठ आहे. ह्याच्यामध्ये पण एकदम मस्त आपली तंदुरी मस्त ग्रिल होते. हा जरा कलर पण येतो आपल्या चिकनला. तर तो घालून घेतलाय. हा तुम्हाला असा रेडीमेड दुकानावर पाहायला मिळेल. 45 रुपयाला मिळतो. 45-40 रुपयाला मिळतो. हा इकडे ब्लॅक सॉस आहे तो घालून घेतोय. जास्त नाही थोडासाच घालायचंय. जर हलकासा आंबट असतो. हा ही शेजवान चटणी आहे ती सुद्धा लागणार आहे आपल्याला. तर इथे आपल्याकडे घरगुती मसाले आहेत. ते आता आपण टाकून घेऊया. तर इथे तिखट मसाला आहे. तिखट मसाला मग तो आपण थोडा कमीच टाकूया. त्याच्यामध्ये कसं सर्व गोष्टी अगोदर पण आपण ऍड केलेल्या आहेत आता. त्याच्यामुळे जास्त नाही 1 चम्मच आपण घरगुती मसाला घातलेला आहे. मीठ घालून घेतोय. आपला गरम मसाला 1 चम्मच गरम मसाला घालून घेतोय. थोडीशी हळद. अर्धा चम्मच हळद लागणार. तुमच्या अंदाजानुसार पण घेऊ शकता. आता आमच्या जशी क्वांटिटी आहे तशा आम्ही पद्धतीने घेतोय. आणि ही आला लसूण पेस्ट आहे ती आता मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. हे आपल्याला तरी पण किती टाइम ठेवायला लागेल? हे तरी आपल्याला मॅरिनेशन करून 15 मिनिटं ठेवायला लागतील. 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं मॅरिनेट करून चांगलं ठेवायचं मॅरिनेशन करून. मग नंतर आपली पुढची रेसिपी चालू करायची. मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. मसाला चांगला बसला तर मध्ये टेस्ट भेटेल आपल्याला. तर इकडे बघते आपल्याला चिकन मस्त मॅरिनेट करून झालेले. मस्त मसाला लागले ना. मस्त मसाला 15 ते 20 मिनिट आपण ठेवला होता. आणि चांगला मसाला बघा चिकनला मस्त लागलेला आहे. तर आता ना इकडे आपण मेन ग्रिल करणार आहोत. तर अशी ही जाडी घेतलेली आहे. थोडा टाइम आपण तापत ठेवलेली. खाली निकारे पण मस्त झालेले बघा. चूल पेटवलेली आहे मगाशी. आता घालून घेतोय ना. आता एक एक आपण थोडं टाकून जाऊया. तेल पण घेतलंय ना. हलकासं तेल आपल्याला हलकासं तेल लावून घ्यायचं शिजेल. हा बघा इकडे ना डिश मध्ये तेल घेतलेलं आहे आपण. हा नारळाचा वरती चवड आहे त्याच्याने सर्व आपल्याला लावायचं आहे तेल. गावची पण पारंपरिक पद्धत. इकडे थोडस ना जाडीला तेल लावून घेतोय म्हणजे कसं खाली चिटकणार नाही. इकडे आता एक पीस ना आपण वरती जाडीवरती ग्रिल करायला ठेवतोय. गावाला ना आम्ही म्हणजे नेहमी कधी ना कधी आलो ना तर शिकूदा असं बनवतोच ना. बनवतो. लास्ट टाइम बनवलं खूप काही बनवतो आम्ही लोक. हा जाम भारी होतं. मागे मे महिन्यात ना मागे मंगिलदारी बनवलेली. आता कसं मंगिलदारी पावसाचं सर्व चिखल वगैरे चिखल आणि खूप माती वगैरे आहे ना बनवायला भेटणार नाही. म्हणून आपण बोललो की आपल्या चुलीच्या वाटामध्ये एक एक करून आता
सर्व आपण जाडीवरती ठेवतोय. मॅरिनेट भारी झालेत. मसाला पण कसा मस्त लागलेला आहे. खाली चूल पण चांगलीच आपल्या इथे लवकर आपले फ्राय होते. थोडंसंच घातलंय कारण आता चुलीचं काय सर्कल थोडंसं छोटं आहे. जास्त घातले तर मग शिजणार नाही लवकर. तिकडे बघते मस्त ना आता आग जरा भडकवलंय. आग जरा चांगली लागले. आता शिजायला चालू झालंय बघा. मस्त एकदम आवाज येते. तिकडे बघताय दादा पण आलाय. खाण्यासाठी तयार आहे सर्व. सुगंध इतका आला की बघ मी आलो पडत. इकडे भाई पण आहे. सर्व आम्ही चुलीच्या इथे जाऊ. कसं वाटतंय बनतंय ते? भारी भारी ना? भारी सुगंध आहे ना. भारी सुगंध आहे. भारी सुगंध आहे. गावाला हीच मजा असते. गावाला हीच एन्जॉय करायचा. हो शेफ आणलाय ना आम्ही शिकू काय ना काय बनवायला आवडतं शिकू दादा. मुंबईला पण काय बनवत असतो म्हणून गावाला यावर्षी ट्राय करूया आपण. हे बघा मस्त एक बाजूने शिजलेली आहे. सर्व आता पलटी फिरवून घेतोय. बघा कलर बघा कसा हलकासा ब्राऊन ब्राऊन कलर येतोय. हा 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 जबरदस्त भारी दिसतंय. एक एक करून आता शिजलेले काढून घेतोय. दुसरे पण आपण घातलेले आहेत एक्स्ट्रा. तर मंडळी इकडे बघताय आपल्याला चिकन मस्तपैकी ग्रिल करून झालेलं आहे. तंदुरी चिकन आपण बनवलेलं आहे. आणि इकडे ना शेजवान चटणी आहे. तर शेजवान चटणी बरोबर एकदम छान लागतं. मस्त पीस एकदम फक्त शिजलेले आहेत. इकडे आता ना आपण रस्सा बनवायला घेतोय. तर रस्स्यासाठी ना एकदम असा फक्त मोठा स्टोव ठेवलेला आहे. आपल्या घरामध्ये कशी माणसं जास्त आहेत आणि रस्सा पियाला जाम भारी लागतो चिकनचा. तर याच्यामध्ये तेल घालून थोडासा तापत ठेवलेला आहे. इकडे आता ना लसूण घालून घेतो याच्यामध्ये. इकडे तेजपत्ता, एक कांदा, आपण इकडे आता रस्स्यासाठी अलगचं चिकन काढून ठेवलं होतं. त्याला पण आलं लसूण पेस्ट लावून घेतली होती. तर हा वाटप केलेला मसाला याच्यामध्ये आता घालून घेतोय. मिक्स करून घेतोय. इकडे याच्यामध्ये पण चिकन मसाला घालून घेतोय 1 चम्मच. आपला घरगुती मसाला, गरम मसाला घालून घेतोय 1 चम्मच. 1 चम्मच हळद. इकडे फोडणी देऊन झालेली आहे. त्याच्यामध्ये हा आता चिकन घालून घेतोय रस्स्यासाठी. इकडे सर्व वाटपाचं पाणी राहिला होता तो घालून घेतोय. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स केलंय. अजून थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला. सर्व घालून घेतोय. टोप भरून आपल्याला रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी एवढं पाणी लागणार आहे आपल्याला. त्यांना थोडा टाइम आपल्याला शिजत ठेवायचे. कढाल्याच्या नंतर याच्यामध्ये मीठ घालू. तर इकडे ना मस्त आपल्या रस्स्याला कढालेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. हा बघा एकदम भारी सुगंध सुटलेला आहे चिकनचा. ते आपल्याला सर्व चिकन रेडी झालेलं आहे. इकडे हा चिकन सुक्का आईने बनवलेला आहे. एकदम भारी झालाय बघा. जबरदस्त गावची पूर्ण स्पेशल रेसिपी आहे. गावच्या मसाल्यामध्ये पाट्यावरच्या बनवलेली आहे. आणि हा इकडे रस्सा आहे. आपण झणझणीत मस्त चिकनचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे. पातळ भारी एकदम. आणि इकडे सर्व वडे आहेत. कोंबडी वडे. मस्त चिकनचा बेत आहे आपला. इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. आज बघता इकडे मस्तपैकी सुकं चिकन आहे. त्याच्यानंतर चिकनचा झणझणीत रस्सा. इकडे आपण म्हणजे तंदुरी चिकन सुद्धा बनवलेला. शेजवान चटणी आहे, लिंबू, कांदा आणि आपले वडे आहेत. आज बघते मस्त सर्व चिकनचा बेत आहे. या सर्वांनी जेवायला. इकडे सर्व पण घरातली मंडळी जेवायला बसलीत. आई आहे इकडे, शिकू दादा आहे, दादा आहे, मोठे आई आहे. कसं झालंय शिकूदा? कसं झालंय? मस्त झालंय एकदम. छान आहे ना छान झालंय दादा? मस्त एकदम हा मोठे झणझणीत मस्त होतं. हो. आई टेस्ट केलाय की रस्सा टेस्ट केलास? सुकं वगैरे पण चिकन मस्त बनवलंय. 2 टाईप मध्ये आपण बनवलेला. आई पण टेस्ट करून सांगताय कसं वगैरे झालंय. गावाला मस्त चिकनचा रस्सा प्यायला मजा येते. छान आहे ना? हो. गावचं सगळं वाटप वगैरे सर्व गावचे ऑर्गॅनिक सर्व गोष्टी असतात. तर आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेलं आहे. हे वडे आहे तिकडे. आमचं कसं म्हणजे चिकन बनवलं ना की सोबत वडे असे बनवतोच. बघा जबरदस्त दिसतंय ते चिकन. मस्त एकदम शिजलंय पण भारी. जरा डिप करूया रस्स्यामध्ये. तर म्हणते आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेलं आहे ते. सुक्कं चिकन आहे. एकदम जबरदस्त झालाय. भारी लागतोय. हा इकडे ना आपण चिकनचा मस्त रस्सा पण बनवलेला आहे. त्याला तर रस्सा टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेला आहे ते. एकदम जबरदस्त आहे.
एकदम झणझणीत झालाय. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज ना मस्तपैकी आपला चिकन मेजवानीचा बेत होता. श्रावणामध्ये काही आपल्याला चिकन मच्छी मटण काही खायला मिळालं नाही, तर बोलला की आज मस्तपैकी वसूल करून घेऊया म्हणून आपण चिकनचे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. चिकन रस्सा, चिकन सुका, चिकन फ्राय आणि खास करून कोंबडी वडे होते. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.